स्वर कोकिळेचे बहरता राणी लगबगीने उठल्या नारी स्वर कोकिळेचे बहरता राणी लगबगीने भरभरावरा जाऊ बाजारी अशी राधाई सांगे ग भरभरावरा जाऊ बाजारी अशी राधाई सांगे ग चला ही राणी तारा घाट भरभर चढू चला ही राणी तारा घाट भरभर
आपण साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजूला जायचं बघ. आपण सर्वजणी बाजाराला रास्ते करत मग तो यशोदेचा काका चंद्रा हिला बोलते ते पण अगदी खरंच आहे बघ दादा, ते पण अगदीच खरंच आहे. परंतु ते गोकुळचे काढते आपले दैवाची नासाडी करतात, पण त्या मथुरेच्या घाटाची सुद्धा वाट नाही माहिती. मग करायचं तरी काय? अगं राधे, त्या वरच्या मावशीला हातभार मागून म्हणते काय मावशी, अगे मावशी का ग म्हणलं राधे? आले का आले? अग राधाबाई करीते निहाई, अग राधाबाई करीते घाई, येते मी भरभर, अग राधाबाई करीते घाई, येते मी भरभर. हाक मारलीच पाहिजे. राधा अगे राधा काय का म्हटलं मावशी? अगं एवढ्या घाई गडबडत
बोलवण्याचे कारण तरी कोणते? अगं आम्ही साऱ्या पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजरी चाललोय बघ. अगं बाजारी जायचं खरं, घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. आम्ही ते सांगितलंच पाहिजे. हो तर, नाहीतर आपल्या मालाची विक्री कशी काय होणार? माहित तर मी घेतले दूध नेसलं बघ साधं. साज करुणी आज जाऊ व्यापाराला साऱ्या मिळून घेऊ संगे बाबशीला साऱ्या मिळून घेऊ संगे मावशीला गोरसाचे माठ भरा चला ही राणी रातारा दही दुधाची विकरी करण्या जाऊ बाजारा गोरसाचे माठ भरा चला ही राणी रातारा दही दुधाची विकरी करण्या जाऊ बाजारा.
एवढी एवढी काय एवढी अरे एवढी नाही बघ. काय रे हा? तुला जगामध्ये मोठी कामगिरी म्हणजे 16 साली तिची आठ गोपिका थाट पाठ करून मग तुझ्या बाजरी जाते बघ. अरे सुदामा पण त्याला करायचं त्याला करायचं करायचं काय? अरे त्यांचा मथुरेचा बाजार बंद करताय बघ. ही कामगिरी कुणी करायची तू करायची. ही कामगिरी माझ्या झपणार नाही बघ. काय? छे. तुझ्यावर काय झेपणार नाही. मग तुला झेपलं बोलवलं कशाला मी? बरं माझ्या झपत तू कशाला आली नाही हे काय माहितीये का? हा. मी तुझ्यापेक्षा लहान आहे. हा. बरोबर आहे का? खायला पुढे हा? लहान आहे हा, बरं ठीक आहे. तुझं जमणार नाही, हा. माझ्यानं होणार हा. नाही. ही कामगिरी करणार कोण? आता एवढ्या रात्री कुठून आलो अरे बघ आचार्य. अरे एक माझा मित्र आहे बघ तुझा मित्र हो, हो. तुझ्या जोडीचा फायदा आहे. मग बोलवून घे बघ. अरे वाकड्या वाकड्या काय? वाकड्या? तुला सुदामा, तू वाकड्याची संगत करतोस? हा? काम करील ना? घरी घरी वाकड्या असो ते फाकड्या हल. बोलवून घे. मी काय म्हणतो माहिती काय? तू हाक मारलास ना तर लवकर येईल बघ हे बेंद्या, त्याच्याबरोबर मी केव्हा बसत हा. नाही, उठत नाही, तो माझा हात ऐकून कसा येणार रे? अरे ओळखीच्या जर आवाज गेला हा. तर तू हाक देणार नाही बघ कसा घेईल? त्याला कुठे तुम्ही न्यायची बरोबर आहे ना? हा. एकच हात मारून बरं, घे. मारेल. अरे वाकड्या आहे ना? काय समजत मला नाही देतो म्हणा येतो. हा, ये बघ. अरे वाकड्या पाहिले तुझा मारमोठी माझी आहे बघ. माझी आहे माझी आहे बघ. आलो ना आलो ये लवकर. हे तायले तुझा म्या तायले पेंड्या हे तायले तुझा म्या तायले पेंड्या गुलेला की तो गोवल धनाला गुलेला की तो गोवल धनाला गाय तुकली ती कलीला गाय तुकली ती कलीला जीव माझा हकाचा निघाला 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 हे तायले तुझा तायले पेंड्या काय? नाश्ता कशाला म्हणजे? तू नाश्ता झाला, तू नाही नाश्ता मला झाला. माझी केवढी मोठी गडबड काय? म्हणजे वाकड्या ह्या वयात पण गडबड अरे हे सुद्धा मी काय झालं? अरे गडबड म्हणजे कसली कसली? अरे माझ्या पोरग्याची त्या पोरग्याची. अरे हा. आता म्हटलं माझा पोरगा मोठा झाली आहे बरोबर. पोरग्याला कुठेतरी चॅलेंज घ्यायला लावा. त्याला झालं लावा. अरे पोरग्याला घेतला आणि चॅलेंज घेऊन गेलो शाळेत घेऊन गेला. आणि गेल्या गेल्या पहिलं पोरग्याचं ऑपरेशन करून टाकलं ए, काय? वाकड्या. ऑपरेशन नव्हे, ऍडमिशन. अरे काका, हा. तुमच्या एवढा मी चुकली नाही. नाही पोरग्याचा माझा शाळेचा पहिला दिवस बरोबर. पहिला दिवस. शाळेचा पहिला दिवस हा. पोरगा आपल्या कोपऱ्यात जाऊन बसलीला कशा? कोपऱ्यात जाऊन बसलीला हा. अरे कधी
त्याच्यावर बाईची नजर पडली. बाईची नजर त्याच्यावर पडली. बाईची एवढा चांगला पोल म्हटल्यावर खाली माल घालून बसलेला गरीब पोल बाईला वाटतं आपण विचारायचं. बाई पोलग्याला फुलं बोलवलं. फुलं बोलवलं आणि बाईने ठरवली काय आज या पोलग्याची परीक्षा घ्यायची. वाकड्या पोरगा पहिल्या दिवशी गेला कोणावरीच वाचली परीक्षा. अरे म्हणजे काय अरे बाईने ठरवलेली ह्या पोलग्याची आज परीक्षा घ्यायची. बाईने परीक्षेला सुरुवात केली. सुरुवात करावी. आणि पोलग्याला माझ्या पहिला माहिती विचारलं काय विचारलं माहितीये काय थांब पाहू बाबू. अरे एक फॉल काय रे एक फॉल काय रे. अरे पोलग्यात कधी असले शब्द ऐकले येत नाही. आता मला काय रे गेलो काहीतरी उत्तर द्यायला तेवढ्यात पोलग्याचं डोकं पेटलं. डोकं पेटलं आणि बाईला पटकन उत्तर दोन टाकलं. ओ बाई ओ हे फॉल आहे ना ओ त्या आधीची बायको. ये पोलाची बायको नाही. बरोबर आहे. बाईला पोलग्याची आहे ना बिचारी बघून राहिला लय जोर आला. लय जोर आला. बाई लगेच दुसरा प्रश्न विचारला. दुसरा विचारला. सांग पाहू बाबू आणि यम फॉल काय रे. एक फोन काय रे यम फॉल काय रे. पोलग्याला माझ्या काय सांगितलं माहिती काय सांगितलं. ओ बाई ओ यम फॉल म्हणजे त्या मंग्याची बायको. नंग्याची बायको. मंग्याची बायको. राहूची बाबा. पोलग्याची हुशारी बघितल्या बरोबर बाई ठरवणार पोलगाला विचाराय याला काहीतरी वाकलंच घालायला पाहिजे. वाकला प्रश्न घालायला पाहिजे. बाईन कठीण प्रश्न घालायला. कठीण प्रश्न घालायला पाहिजे. तेवढ्यात बाई डोकं चालवणार आणि पोलग्याला माझ्या काही विचारलं माहितीये सांग भाऊ बाबू अरे डब्ल्यू फॉर काय रे. डब्ल्यू फोन काय रे. डब्ल्यू फॉर काय रे. आता पोलगा माझा काय चालला विचारात पडला असेल. विचारात पडला. अरे डब्ल्यू वाला कोणाची बायको नाही. आता मला काय करू थोडासा विचार केला आणि बाईनं प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं. अहो बाईनो ती डब्ल्यू पण आहे ना त्या मंग्याचीच बायको आहे. ती कशी काय म्हणजे अहो बाईनो ती डब्ल्यू बॉल आहे ना त्या मंग्याचीच बायको आहे. आता फक्त तिने ढेंग वर केला नाही. नाही अवलाद बोल नाही अवलाद बोल. तेवढ्यात बाई थांबलेलीच नाही. बाई लगेच दुसरा प्रश्न विचारला सांग भाऊ बाबू तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस कोण. मग पोरग्याने काय सांगितलं. पोरग्याने काय सांगितलं माहितीये अहो बाईनो आमच्या घरात आहे ना सगळ्यात लहान माणूस म्हणजे माझा पप्पा. काय डोकं बी फिरलं नाही ना पोरग्याचं. विचार केली पोरग्याला असं तरी कसं सांगितलं. बरोबर. पण पोरग्याने काय सांगितलं माहितीये बाईने विचारलं अरे बाबू तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस तुझे पप्पा कसे काय. बरोबर आहे. पोरग्याने काय सांगितलं माहितीये काय सांगितलं. हो बाईनो मी माझ्या पप्पांना लहान का म्हणतो माहितीये कारण रोज रात्री झोपताना ते मला एका कोपऱ्यात टाकतात आणि स्वतः मम्मीच्या खुशीची. मोठी कामगिरी सांगितली बघ. मोठे पप्पांनी कामगिरी सांगितलं नाही. मोठ्या पप्पानी न देव पप्पानी. देव पप्पानी म्हणजे किती देवानी. अरे कामगिरी तरी कोणती जोडीला सुद्धा सांगितली बघ. अरे वाकड्या 16 सत्र 360 गवळणी थाटमाट करून अरे मथुरेच्या बाजारात आलेली बघ. अरे म्हणजे काय नाही का तुझ्या बापसाचं काय जातोय. अरे माझ्या बापसाचं जात नाही तुझ्या बापसाचं जात नाही पण देव बाबाचं जातं की नाही. काय जातं. अरे आपल्या गोकुळाचं दूध दही दूध मथुरेला जातं ना. अरे मग जायला का ते बंद करायचंय. का अरे बंद वाकड्या ते गोकुळातच राहायला पाहिजे. या गोकुळातच जायला पाहिजे. गावड्याच्या पुढे आहेत तरी कुठं वाकड्या बघ बघशील ना. हा बघणार ना बघ त्या टोकाकडे बघ. मला कुठं पण जातो बरोबर आहे. बघायला जायला
गवळ्यांनी तुम्ही आलात कोणी तुम्ही जाणार कोणी अरे पण एवढ्या सत्ता भानगडी तुला काय करायचे बरोबर आहे हा? अरे बापऱ्या तीच शानी जानते तीच उत्तर देऊ शकते. काय म्हणतोस काय हा. मग मावशीला पुढे बोलून घ्या मागीला पुढे बोला आता हे मावशे काय तशी बोला ये काय रे झालं वाकड्या बाई, काय प्रकार बापऱ्या गिराजी चालायचं हा, विचार. काही चालायचं गवळ्यांनी तुम्ही आलात कोणी तुम्ही जाणार कोणी मग हे मावशे तुम्ही आली या कुठे मी जाणार कुठे आम्ही आल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. आता मथुरेचा रस्ता पश्चिम आहे मग आपल्याला म्हणतात तरी कोण? आपल्याला म्हणतात कोण अरे आपल्याला कोण म्हणतात तुला माहित नाही. मला कसं माहिती असेल कृष्ण देवाच्या संगती सुद्धा आम्ही कृष्ण देवाच्या संस्थेत अरे संतीचे संतीचे हा. म्हणजे सोबतीचे हा. हे मावशी आम्ही कृष्ण देवाच्या संतीचं सुद्धा मग आपल्याकडे कायदा आहे का? हे मग काय विचारते काय? हे एवढं सगळं कर्तव्य आहे ना हा. ह्याच्यात तुमचा काय फायदा आहे काय अरे फायदा ना कायदा कायदा. फायदा हा. म्हणजे काय देवबाबाचा हुकूम आता तुझी काय आहे आहे. तिकडे आहे ना मग मावशीला सांगून जा सांगूया बघ जाऊ नको बाजारी गराधे फिरून ये माघारी अडविला तुम्हा कृष्ण मुरारी नंदाचा गिरिधारी गोकुळ ते अनमोल धन नेता कंसाच्या घरी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेन तुला माझा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेन तुला माझा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेन तुला त्या मावशीला सांग आमच्या उपक्रमाला खाली बसलाच पाहिजे अरे मग ती उभी राहिली तर तुझं कुठं पाय दुखतं देवबाबांचा हुकूम आहे. खाली बसायचं मग हे मावशे आमच्या उपक्रमाला तुला इथं खाली बसलाच पाहिजे
बसू कशी गावात? हे बापऱ्या, सर्व बसले काय बघू नये. अरे सगळ्या बसल्या बसल्या ठीक आहे. ही कामगिरी देवबापाला सांगायला हवी. सांगायला पाहिजे. मी पुढे होतो तुम्ही माझ्या मागण्या मागण्या चल, चल. मनात म्हणतात श्रीकृष्ण भगवान तीन ताल सत्य पाताल पाहत होतो सारा निरंकार मोठमोठे देव काहीच्या रूपाने ब्रह्मदेवास शरण आले. तितक्यात आकाशवाणी झाली, माते थांबाशी वेदून जाऊ नको. देवकीच्या पोटी 8वा कृष्ण जन्माला येईल, तोच तुझे रक्षण करील. बोला कुंडलिकावर दे. अजून अपुरी दिसत आहे, आपणच विचारले पाहिजे. गवळणी, तुम्ही आलेल्या कुटुंबात जाणार कुठे? आम्ही येईल गोकुळातून जाणार मथुरेला. मत येत असतं प्रतिबंध आहे. त्याचे आपल्याला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राजे कसे असतात? पाणीपद्म, बेंबीरा, मस्तगीतुरा, विठ्ठल 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 करत असतात. हा युग कोणता? कलियुग. कलियुग तर उचलून ठेवले आहे. तर सांगा तर आपल्या जन्माला. ऐक तर. तुझी माझी भेट वृंदावनी ऐका
मोहना राधा राधा करते तुझी बासरी मोहना राधा राधा करते तुझी बासरी सुरछडिया मुनेच्या काठी वेड्या परी फिरते तुझ्यासाठी मोहना राधा राधा करते तुझी बासरी मोहना राधा राधा करते तुझी बासरी मोहना Yeah.